नमस्कार मंडळी, आज आपण चाललो आहोत आरे कॉलनी एक्सप्लोअर करायला. आता आम्ही इकडे थांबलो आहोत मालाड हायवेला. नंतर आम्हाला पुढे पेट्रोल भरायला जायचं आहे. आमचे 2 सभासद जे आहेत ते पुढे गेले आहेत आणि एक सभासद अतुल जो आहे तो मागे राहिला आहे. त्याची वाट बघतोय. आता तो आल्यावरती आपण आता पुढच्या प्रवासाला निघूया. तर चला तर मग. मंडळी, आपण आलो आहोत आरे कॉलनी या ठिकाणी. तुम्ही बघू शकता माझ्या मागे हा वेस्टर्न एक्सप्रेस हायवे आहे आणि समोरच्या साईडला पूर्ण आरे कॉलनी आहे. इकडे आम्ही एंट्रीला उभे आहोत आणि अतुल भंडारे इकडे आले आहेत. आणि चला तर मग आता पुढच्या प्रवासाला सुरुवात करूया. आणि हे दोघं इकडे उभे आहेत अंपायरची टोपी घालून. प्रशांत चव्हाण आणि आपला नेहमीप्रमाणे बुद्धिसागर रेडी आहे खिशात बाटली घेऊन. दिसतोय का तो हवा? रस्त्याच्या दोन्ही साईडला बघू शकता. दोन्ही साईडला अतिशय मस्त अशी झाडं आहेत. झाडांमुळे इथे मस्तपैकी थंड हवा येते आणि इकडचं जे वातावरण एकदम मस्त आहे. अतुल एकटाच चालला आहे. गुगल मॅप अतुल बघायला हॉस्टेलच्या जाऊया. आता आपल्याला नवीन प्रस्ताव आला. इकडे आपल्याला न्यूझीलंड हॉस्टेलच्या इकडे पण जायचं आहे. या साईडला बघ. या साईडला बघू शकता मस्त असं फार्म आहे या ठिकाणी. राईट साईडला हिरवीगार अशी झाडं सगळीकडे आणि समोरून दोन्ही रस्त्याच्या दोन्ही साईडलाही झाडं आहे आणि मध्ये असा डांबरी रस्ता आहे. बघू शकता या ठिकाणी हा लेक आहे. छोटासा तलाव आहे. अतिशय सुंदर असा तलाव आहे. बदक पण आहेत. इकडून वरून दिसत नाही आहेत. आपल्याला आतमध्ये जावं लागेल. डावीकडे इकडे म्हशीचे तबेले आहेत. संजीवनी मारुती मंदिर या ठिकाणी लेफ्ट साईडला आहे. ठीक आहे मंडळी, तर आपण इकडे आलो आहोत. आता या ठिकाणी माझ्या समोर इकडे एक लेक आहे आणि आपण बघू शकता या ठिकाणी एक सुंदर असं एक गार्डन आहे मागच्या साईडला. इकडे लहान लहान मुलं खेळत आहेत. हे गार्डन आहे आणि आता तुम्हाला मी समोरचा व्ह्यू दाखवतो. इकडे सुंदर असं एक लेक आहे. हे बघा, सुंदर असं तलाव आहे छोटंसं. क्लीन पाणी आहे याच्यासाठी. आणि या ठिकाणी मला असं वाटतं एक छोटंसं असं ही बोटिंगची सुविधा पण इकडे उपलब्ध आहे. तिथे खेळून तुम्ही इकडे बोटिंग करू शकता.
भंडारे ते ठिकाणी बघतोय, दाखवतोय लोकांना. लहान मुलांसाठी तिकडे मग. आता आपण इकडनं पुढे निघालो आहोत आणि आपल्याला आता जायचं आहे पुढे अजून आरेफ कॉलनी एक्सप्लोअर करायला. अतिशय सुंदर असं इकडचा व्ह्यू तुम्ही पुन्हा एकदा बघू शकता माझ्या मागच्या साईडला. आणि या तिघांची अशी ही मैफिल इकडे जमली आहे. तिघे एकदम अतिशय गहन विषयावर चर्चा करतात. काय माहिती काय विषय असेल त्यांचा. चला तर मग आपण बघूया काय विषयावर चर्चा करतात ते. हा प्रशांत इकडे अंपायरची टोपी घालून आलाय आणि बुद्धिसागर सगळ्यांना रस्ता दाखवतोय. या ठिकाणी लहान मुलांसाठी खेळण्यासाठी ही सुविधा उपलब्ध आहे. ही ट्रेन आहे छोटीशी. गार्डनमध्ये एंट्री करायची आहे. हे लहान मुलांसाठी गार्डन आणि ही 3 लहान मुलं ही तिकडे पुढे गेलेत. मला वाटतं तिकीट काढून बुद्धिसागर आतमध्ये जाईल. अरे इकडे छोटंसं टर्फ पण आहे. या ठिकाणी इथे हा मशीन मधून बॉल जाणार एकदम फास्ट आणि 12 चेंडूचे 50 रुपयाची चार्ज आहे. 12 चेंडू 50 रुपये 12 चेंडू खेळायला मिळतात. आम्ही आणि आम्ही 12 चेंडू खेळणार. चला थोड़ी किधर गया भाई? झाले रे. आले त्या कधी काय वर्गे गोलमालची बाईक सॉरी स्कूटी
कुटुंबातील सर्वात लहान मुलगा. याच्यावर पायटन बसला असा. हा आता आपला गाडी नको चाललं. अरे आता ये नाही समजत नाही काय काय करत गरमागरम पॉपकॉर्न घेऊन आलाय. याची किंमत किती आहे? 30 रुपयाला एक आहे. हे 30 रुपयाला एक इथे मिळतं. थोडं कॉस्टली आहे बोलतो. आणि बुद्धिसागर आणि हे सगळे त्या पॉपकॉर्नचा आस्वाद घेत आहेत या ठिकाणी तुम्ही बघू शकता. तर आता मंडळी आपण निघालो आहोत पुढे आता महादेवाच्या मंदिराच्या दर्शनाला. महादेवाच्या दर्शनाला तिकडे महादेवाचं एक मंदिर आहे. तिकडनं लेफ्ट मारून तिकडे आपल्याला पुढे जायचं आहे. काय आलं? अरे लग्न आहे. नमस्कार मंडळी. तर इकडे आपण आलो आहोत पण आज या ठिकाणी मला असं वाटतं लग्न आहे त्याच्यामुळे आम्हाला इकडे जाता येणार नाही आहे. तर तुम्ही बघू शकता माझ्या मागच्या साईडला हे महादेवचं मंदिर आहे. अतिशय सुंदर असं हे मंदिर आहे आणि बाजूलाच अजून एक छोटंसं मंदिर आहे. तर आपण पुढील व्हिडिओमध्ये हे महादेवाचं मंदिर कव्हर करण्याचा प्रयत्न करूया. तोपर्यंत बाय बाय.